हे माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. सो गाईज, माझ्या ब्लॉगला पूर्ण लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या साईडला तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्याच्यावरती क्लिक करा. बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती सेट करा. आता वाजून गेलेले आहेत 12:30 आणि माझे हस्बंड गेलेले आहेत जॉबला. विद्युत गेलेला आहे ट्युशनवरून स्कूलमध्ये. आज त्याच्या स्कूलमध्ये प्रोग्राम आहे, सो त्याच्यामुळे तो लवकर येणार आहे. 2:30-3 वाजेपर्यंत येईल. सो मी आता त्याच्यासाठी ताजं भात बनवलं आहे. मला रात्रीचं भात होतं आणि माझे हस्बंड पण जेवून गेलेले होते. मी जेवून वगैरे सगळं आवरून घेतलं आहे, भांडी वगैरे. सो आता मी चालले ब्लॉग एडिट करते आणि मग संध्याकाळी अपलोड करून टाकते. गाईज, आता किती वाजलेत बघा, 12:30. जस्ट आता मालिशवाल्या काकी येऊन गेल्यात आणि बाबूची अंघोळ झाली. बाबू झोपलाय. बाबू झोपलाय तोपर्यंत पटकन मी लादी पुसून घेते आणि भात लावून घेते. सो गाईज, आता माझी लादी वगैरे पुसून झालेली आहे, स्वच्छ सुकली पण आता ती. आणि माझी भांडी पण घासून झालेली आहे. किचन पण आवरलं आहे मी. आता जेवून घेते पटकन, मग विद्युत पण येईल थोड्या वेळाने. विद्युतसाठी भात लावलं आहे मी थोडासा आता कुकरला. आणि आता रात्रीसाठी विद्युतसाठी आणि विद्युतच्या डॅडींसाठी काहीतरी भिजत घालते. मी तर कडधान्य नाही खाऊ शकत, सो दोघांसाठी टाकते भिजत. गाईज, विद्युतला ना, आमच्या विद्युतला राजमा खूप आवडतो, सो मी आता राजमा भिजत घालते. दोघांसाठीच घालते, त्यांच्यासाठी. मी तर नाही खाऊ शकत. आता आमचा लहान बाबू झोपलेला आहे, सो त्याच्यामुळे मी पटकन ब्लॉग एडिट करून घेते. कारण की ब्लॉग एडिट करायला मला वेळच मिळत नाही. कारण की बाबू झोपलेला असतो तेव्हा मी माझी कामं आवरत असते आणि मग कामं आवरता तो उठला का मग त्याला घेते. त्याच्यामुळे माझं ब्लॉग एडिटिंगचं राहूनच जातं. आणि रात्रभर मी जागीच असते. बाबू रात्रभर झोपतच नाही, मी जागीच असते. पण रात्री ब्लॉग एडिट करायला जमत नाही, कारण की मी खूप झोपेत असते. मी डुलत असते नुसते अशी. त्याच्यामुळे मला ब्लॉग एडिट करता येत नाही रात्री. मी दुपारचे प्रयत्न करते एडिटिंग करायचं आणि दुपारी मग नंतर झोप आली तर मी झोपून जातेच. त्याच्यामुळे ब्लॉग एडिटिंग करायला जमतच नाही. त्यामुळे कधी उशीर पण होतो. त्यामुळे मला कधी ब्लॉग अपलोड करायला मिळतच नाही. सो प्लीज गाईज, तुम्ही ॲडजस्ट करा आणि मला सपोर्ट करा. गाईज, आता आमचा विद्युत आलेला आहे, तुम्ही बघू शकता. आला बाबू? तू डब्बा नाही घेऊन गेला ना? किती हुशार. रिकामी टिफिन घेऊन यायला सांगितलेला मॅडमने याच्या, आणि हा घेऊनच नाही गेला. माझ्यासाठी थँक्यू. विद्युत, जेवायला देऊ? हातपाय धु. हो, हातपाय धुवून चेंज वगैरे कर. मी जेवायला वाढते. तुला असं उभं राहून नाही पाणी प्यायचं. किती वेळा सांगते मी, बसून पाणी प्यायचं. किती पण ताण लागू दे, बसून पाणी प्यायचं. पाय दुखतील नाही तर नंतर. सो गाईज, आता वाजलेले आहेत 5:15 आणि बाबू, आमचा छोटा बाबू झोपलेला आहे. आणि प्लस विद्युत चालला आता दूध आणायला दुकानात. आमचा छोटा बाबू आता झोपलेला आहे आणि विद्युतला मी आता पाठवते दुकानात दुधाची पिशवी आणायला. कारण की चहासाठी दुधाची पिशवी मागवली. चहा ठेवते आता पटापट आणि एका साईडला वाटण्यासाठी खोबरा वगैरे वाटून ठेवून देते. मग परत घाई गडबड नको ना नंतर. आता बाबू झोपल्यानंतर जेवढे कामं होतील तेवढी पटापट आवरून घेते. आणि चपातीचा पीठ वगैरे मळून घेते. पटकन चपात्या बनवून घेते. मग नंतर डाळ भात भाजीच बनवायला लागेल मला. दूध जेवलं आहे तर थोडीशी भांडी निघालेली आहेत. तर ती भांडी मी आता, स्वयंपाकाची भांडी आणि ती भांडी एकत्रच घासून घेईल मी आता. विद्युत पटकन दूध घेऊन ये जा. बाबू झोपलाय का बघ एकदा. जा पटकन दूध घेऊन ये जा, पटकन लवकर जा. सो गाईज, आता मी इथे चहा ठेवलेला आहे. मी गॅस बंद केला कारण की विद्युतला यायला उशीर झालेला. सो आता मी बंदच ठेवते कारण की दूध आत्ता घेऊन आला ना. दूध गरम करते आधी
आता मी चपात्यांचं पीठ मळते. गाईस मला चपात्यांच्या मी कशी मळते त्याची निंजा टेक्निक दाखवू का? बघा इथे बघा इथे. अमेझिंग. गाईस बघितली माझी निंजा टेक्निक? कशी वाटली तुम्हाला माझी निंजा टेक्निक? इफ यू लाईक देन कमेंट. सो गाईज आता चपात्या पण झालेल्या आहेत माझ्या आणि चहा आता घेते मी. विद्युतला दिलेला आहे मी नाश्ता. सो विद्युत आता नाश्ता करते, मी दाखवते तुम्हाला. चपात्या झालेली आहेत आणि किचन पण धुवून घेतला लगेच, कारण की मला घाण बिलकुल आवडत नाही. मला लगेच क्लीन केलं तर बरं वाटतं. सो मी लगेच क्लीन करून टाकलं आहे आणि आता मी चहा घेते आणि ब्लॉग पण अपलोडिंगला लावते. या गाईज चहा प्यायला. सो गाईज आता मी बघा भाजी लावलेली आहे इथे कुकरला. भांडी पण घासली मी कधीच. आता दुधाचं निघालेलं तो ते भिजत ठेवलं आहे आणि बघा माझं काम वाढला. मी घाई करत होती, मसाल्याचा डब्बाच पडला माझ्या हातून चुकून. सो आता मी तो घासून पण ठेवलेला आहे, आवरून घेते. सो गाईज आता मी आवरलं इथलं बघा, क्लीन पण केलं आणि पुसून पण घेतली पटकन लादी. डबलचं काम झालं माझा. असू द्या, म्हणजे बाबू उठेल म्हणून मी घाईमध्ये करत होती. सो माझंच काम आवडलं आणि बाबू आमचा उठलेला आहे. इथून दिसत असेल तुम्हाला, हलतंय बघा तो, आवाज पण येते बघा त्याचा.